दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्र. या महाशिवरात्री दिवशीच आपल्याला एक वस्तू अवश्य दान करायची आहे आणि काही वस्तू देखील आपण दान करू शकतो या महाशिवरात्र दिवशी. तर या वस्तू कोणत्या दान करायच्या आहेत, या वस्तू दान केल्याने काय प्राप्त होते याविषयीची सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. महाशिवरात्र हा अतिशय मोठा दिवस आहे. या दिवशी भगवान महादेवांची, भगवान शंकरांची आपण उपासना करतो, सेवा करत असतो. तर या दिवशी आपल्याला अवश्य दानधर्म देखील करायचा आहे. एक लक्षात घ्या, आपण जे दान करतो, सर्व सेवा तुम्ही कमी करा, पण जर तुम्ही कर्मात चांगले राहिलात तर नक्कीच आपल्याला त्याची कर्मप्राप्ती जी आहे, त्याची फलप्राप्ती आहे, ही निश्चितच मोठी आणि चांगली प्राप्त होते. दानाला आपल्या हिंदू शास्त्रानुसार खूप महत्त्व आहे. त्यामुळे दान धर्म करायला आपल्याला विसरायचं नाही. आणि या महाशिवरात्र दिवशी अतिशय मोठा हा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला दान धर्म हे अवश्यच करायचं आहे. तर सर्वप्रथम दान धर्म करताना आपल्याला काही गोष्टी दान करायच्या असतात. त्या गोष्टी कोणत्या या पाहूयात. दान धर्म करत असताना सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जे गरजू व्यक्ती आहेत अशाच व्यक्तींना आपल्याला दान धर्म करायचा आहे. ज्याच्या एक वेळची त्या जेवणाची सोय होईल किंवा त्याला त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीने आपल्याला दानधर्म करायचा आहे. सर्वप्रथम महाशिवरात्रीला आपल्याला काही गोष्टी दान करायच्या आहेत. या केल्याने निश्चितच आपल्याला भगवान महादेवांची जी कृपादृष्टी आहे ती आपल्या घरावर कायम राहील. दानधर्म करत असताना आपल्याला अर्थातच भगवान महादेवांचं स्मरण करून, नामस्मरण करत आपल्याला दानधर्म करायचा आहे. सर्वप्रथम दानधर्म करत असताना अर्थातच आपल्याला गरजू लोकांना करायचे आहे. गरजू लोकांमध्ये आपल्याला तांदूळ दान करू शकता तुम्ही. तांदूळ त्या घरामध्ये 2-3 दिवसाचा तांदूळ आपल्याला द्यायचा आहे, दान करायचं आहे, जेणेकरून त्यांना स्वयंपाक करता येईल. त्याचबरोबर तुम्ही शुद्ध गाईचं तूप हे आपल्याला त्या दिवशी दान करायचं आहे. त्याचबरोबर मीठ देखील तुम्ही दान करू शकता. जर तुमच्या घरामध्ये सततचे भांडण किंवा सततचं जर आजारपण असेल किंवा घरामध्ये जर सतत अशांतता असेल तर तुम्ही मीठ अवश्य दान करा. यामुळे नक्कीच आपल्याला आपल्या घरामध्ये फरक जाणवेल. त्याचबरोबर तुम्ही दान हे कोणत्या पद्धतीनेही करू शकता. एखाद्या मुलाला शैक्षणिक साहित्य देऊन करू शकता किंवा तुम्ही एखादा घरातील किंवा एखाद्या कुटुंबाचा 1-2 वेळचा स्वयंपाक होईल अशा पद्धतीने देखील तुम्ही दानधर्म करू शकता. आता तुम्ही दान करत असताना एखाद्याला गरज आहे की त्यांच्याजवळ ती गोष्ट आहे, पण त्यांच्या घरामध्ये जर डाळ नाही आहे किंवा तेल नाही आहे, या देखील वस्तू तुम्ही दान करू शकता. या गोष्टीमुळे काय होतं तर त्यांचे जे आशीर्वाद आहे हे आपल्यापर्यंत पोचतात. त्यांच्या आत्म्याचे आशीर्वाद आपल्याला पोचतात आणि नक्कीच आपल्या घरामध्ये जे काही कलह आहे, जे काही अशांतता आहे ही कमी होण्यास मदत होते. दानधर्म करत असताना आपला भाव देखील शुद्ध आणि सात्विक ठेवायचा आहे. त्याचबरोबर भगवान महादेवांचं आपल्याला स्मरण करत हे दानधर्म करायचं आहे. आता ह्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मी तुम्हाला सुचवलेल्या आहेत, पण तुम्ही तुमच्या आसपास जर गरजू व्यक्ती आहे आणि त्याच्याजवळ काय नाही हे बघून देखील तुम्ही दानधर्म करू शकता. आता असं नाही की मी सांगितलेल्याच गोष्टी तुम्ही दान करा. समजा एखादा गोरगरीब विद्यार्थी आहे आणि त्याला पेन्सिल किंवा दुसऱ्या काही वस्तू, पुस्तकं वगैरे लागत आहे, वह्या लागत आहे, अशा पद्धतीने देखील तुम्ही शैक्षणिक पद्धतीने दानधर्म करू शकता. दानधर्म केलेलं कधीच वाया जात नाही. त्याची जी फलश्रुती आहे हे निश्चितच चांगले आहे. आणि दानाला आपल्याला माहिती आहे सर्वांनाच की हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्त्व आहे आणि सर्वश्रेष्ठ हे दान म्हणजे अन्नदान आहे. त्यामुळे गरजू गरिबांना तुम्ही अन्नदान करा. त्याच पद्धतीने या काही गोष्टी आहेत, या तुम्ही दान करू शकता.
काहीच जमलं नाही असं नाही म्हणत मी की प्रत्येक व्यक्ती हा ऐकणारा, जो माझा हा व्हिडिओ ऐकतो, हा प्रत्येक व्यक्तीला या गोष्टी द्यायला जमतील असं नाही. काही व्यक्तींना नाही जमणार. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दानधर्म करा. जर तुम्ही 10 रुपये कमावत असाल तर त्यातले तुम्ही 5 रुपयेचं दान करा. नक्कीच तुमची ही जे काही दानधर्म करण्याची वृत्ती आहे ही अतिशय उत्तम आहे आणि याच्यातून दानधर्मातून नक्कीच आपण आपल्याला ज्यापर्यंत पाहिजेल आहे तिथंपर्यंत नक्की पोचतो. कारण आपण जेव्हा गरजू व्यक्तींना दानधर्म करत असतो तेव्हा त्यांचे शुभ आशीर्वाद, त्यांचे आशीर्वाद हे आपल्या पाठीशी कायम राहत असतात. त्यामुळे तुम्हाला काही नाही जमलं तरी 5 रुपयेचा एखादा बिस्किटचा पुडा तुम्ही कोणाला तरी द्या. गरजू ज्यांना खायला मिळत नाही त्या मुलांना द्या. किंवा तुमची जर सर्वच चांगलं आहे तर तुम्ही ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, तांदूळ, शुद्ध गाईचं तूप, मीठ किंवा गहू, तांदूळ, डाळ अशा पद्धतीने देखील तुम्ही दानधर्म करू शकता. किंवा एखाद्या ठिकाणी जर त्या ठिकाणी गरीब लोक आहेत, आता पहा आपण सिग्नलला वगैरे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की त्या ठिकाणी गरीब लोक असतात, गरीब मुलं असतात की त्यांना खायला मिळत नाही. तर तुम्ही स्वतः त्या दिवशी काहीतरी अन्नदान म्हणून बनवा घरामध्ये आणि हे तिथे नेऊन तुम्ही दान करा. हे देखील अतिशय मोठं दान आहे आणि अतिशय पुण्याचं काम आहे. तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही दानधर्म अवश्य या महाशिवरात्रीला करा. याची अतिशय उच्च कोटीची ही जी काही दानधर्माची सेवा आहे ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि दानधर्म केल्याने निश्चितच आपल्याला त्याची फलप्राप्ती देखील चांगली होत असते. आपण दानधर्म करत असताना आपल्या कमाईतले फूल न फुलाची पाकळी म्हणून आपल्याला दानधर्म करायचा असतो आणि हा दानधर्म केल्यानंतरच आपल्याला जे काही आपली आर्थिक अडचणी आहे किंवा घरातील जे काही प्रश्न आहेत हे निश्चितच मार्गी देखील लागत असतात. दानधर्म आपण शक्यतो अशा मोठ्या दिवशी करतच असतो किंवा इतर दिवशी देखील करत असतो. दानधर्म हे कधीच वाया जात नाही. पण महाशिवरात्रीला आवर्जून तुम्ही या गोष्टी दान करा. नक्कीच भगवान महादेवांची जी काही कृपादृष्टी आहे ती आपल्या कुटुंबावर सदैव राहील आणि ज्या दिवशी आपण दानधर्म करतो तेव्हा भगवान महादेवांचं निश्चितच आपल्याला स्मरण करून आपल्याला दानधर्म करायचा आहे. या गोष्टी आपण लक्षात घ्या. तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही दानधर्म करा. कपडे केला तरी हरकत नाही, ब्लँकेट केला, बेडशीट केला किंवा लहान मुलं आहेत त्यांना कपडे तुम्ही दान केला तरी काही हरकत नाही. तुमच्या पद्धतीने तुमच्या कपॅसिटीनुसार आपल्याला तुम्ही दान करायला हरकत नाही. पण दानधर्म अवश्य आपल्याला करायचा आहे आणि या महाशिवरात्रीला तुमच्या पद्धतीने दानधर्म करून भगवान महादेवांची कृपादृष्टी आपल्या सर्व कुटुंबावर घ्या. अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.